परब्रह्म मूर्तीचं स्वामी स्वरूप निजानंद सागरला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले न भाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर रा चिम ढेरे यांनी लिहिलेल्या वर्षत सकळ मंगळी या लेखाचा भाग 6. स्वामींनी पूर्वजीवनात लोकसेवेसाठी केलेला त्याग अपरिमित आहे. हे सेवाव्रत चालू असतानाच आत्यंतिक परिश्रमांचा लोककल्याण चिंतेचा परिणाम म्हणूनच ते 1934 अत्यंत आजारी पडले. या 6 महिन्यांच्या आजारपणात त्यांच्या शारीरिक शक्तींचा क्षय तर झालाच, परंतु याच काळात मृत्यूही त्यांना स्पर्शून गेला. अंतर्बाह्य जीवनात प्रचंड उलथापालथ करणाऱ्या या आजारपणात स्वामींचा एक प्रकारे पुनर्जन्मच झाला. स्वामींनी स्वतःच लिहून ठेवलंय, शुक्ल पक्ष भृगुवासर रात्री आषाढीची नवमी 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही. आणि आमुच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच रामरगाडा. हा क्षण क्रांतिकारक ठरला. देहबुद्धी गळून पडली. माझ्यामुळे हे लोक उद्धरत आहेत हा सेवेचा अहंकारही गळून पडला आणि पुढे जगदंबेची लीला साक्षीत्वानं पाहणं आणि त्या लीलेच्या दर्शनानंदात मग्न होणं एवढंच उरलं. मग पुढे लोककल्याणाचं काय? लोकसेवाव्रत सुटलं की लोककल्याण कसं होणार? त्याची चिंता मी कोण करणार? आई सर्व समर्थ आहे. या श्रद्धेची दृढता अभंग झाली. 1927 एक प्रसंग. स्वामींनी पावसच्या आपल्या राष्ट्रीय शाळेतून 3 विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पुण्यास आणले होते आणि त्यांच्या पोषणासाठी समर्थ भारत छापखान्यात त्यांनी 8 ते 10 तास प्रूफ करेक्शनचं काम स्वीकारलं होतं. एवढं काम करूनही त्या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च आपण भागवू शकत नाही, म्हणून स्वामी डॉक्टर राग हर्षे यांचं ओळखपत्र घेऊन श्रीयुत गोखले यांच्या छापखान्यात फोल्डिंग, स्टिचिंग, नंबरिंगचं आणखी काही तासांचं काम मागायला गेले होते. लोकशिक्षणासाठी रात्रीचा दिवस करून राबणारा हा परमत्यागी लोकसेवक पुढे आकस्मिकपणे आत्मानंदात विसावतो आणि सर्व बाह्य क्रियाकलाप आवरून घेतो. तो सेवेची असमर्थता लपवण्यासाठी नव्हे, हे आपण पुरेपूर ध्यानी घ्यायला हवं. लोकशिक्षणाच्या व्याप्तीच्या आणि खोलीच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर त्यांच्या क्रियाशील पूर्वजीवनात 3 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना रोज 15-15 तास राबावं लागत होतं आणि पुढे ते स्वस्थ होऊन राहिल्यानंतर 3-3 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणार्थ व्यय करायची प्रेरणा त्यांच्या भक्तांच्या मनात सहजतेनं अंकुरत असे. जो अंगेची विश्व झाला आहे तो एके जागी स्थिर असलेला दिसत असूनही अनेक सत्कार्य प्रेरित करू शकतो. ज्याचं तप मोठं त्याचं प्रभावशालीत्वही मोठंच असतं. तप वाढलं की क्रिया सौम्य
सौम्य तर सौम्यतम होत जाते आणि अपेक्षित कार्य मात्र वेगानं लीलया घडून येतं. सूर्य स्थिर राहून आपल्या अस्तित्व मात्रे करून सकळ विश्व व्यापाराला जशी प्रेरणा देतो, तसंच स्वामींसारखे आत्मसाक्षात्कारी संतही सत्प्रेरणांची प्रेरणी सहस्रावधी जनांच्या अंतःकरणात लीलया करीत असतात. तसं पाहिलं तर ही त्रिगुणात्मक लोकसंख्या कधी काळी शुद्ध सत्वभावात लय पावेल असा मुळीच संभव नाही. संतांनाही असं कधी वाटत नाही. परमात्म्याची अखंड चालणारी लीला म्हणूनच ते तिच्याकडं पाहतात. तरीही सत्वाची प्रतिष्ठा उणावू नये आणि रजतमाचं प्राबल्य वाढून लोकसंख्येचा तोल ढळू नये, हे ईश्वरी आदेशाचं कार्य आहे असं संत मानतात. सत्वाचं सार्वत्रिक आणि सार्वकालिक साम्राज्य हा जगताच्या संदर्भात केवळ युटोपियाच आहे, याची स्पष्ट जाणीव संतांना असते. पण तरीही ते आदर्शाचाच एकसारखा उच्चार करतात. सर्वांचं सार्वकालिक सर्वांगीण सुख असा आदर्श पुढे असला म्हणजे बहुतांचं बहुत सुख साधण्याची धडपड मानव काही प्रमाणात यशस्वी करू शकेल. स्वामींचेच शब्द वापरायचे झाले तर, ध्येय असावे सुदूर कीजे कधी न हाती यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. प्रकाशात चालता चालता चालणेची विसरावे, भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. सत्वाची प्रतिष्ठा राखण्यासाठी समाजात संतांचं सान्निध्य सातत्यानं लाभायला हवं. ज्या उदात्त ध्येयांचा युगायुगातील तपस्व्यांनी उच्चार आणि आचार केलेला आहे, त्यांचं नित्य नूतन दर्शन आपल्या जीवनातून घडवणाऱ्या सत्पुरुषांचं सातत्य राहायला हवं. म्हणून तर ज्ञानदेवांनी म्हटलं आहे, वर्षत सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. अगदी याच भूमिकेवरून नामदेवांनीही हरीच्या सकळ दासांना आकल्प आयुष्य मागितलं आहे. स्वामी म्हणतात, साधू संतांचे करिता स्मरण, सद्भावे घेता मनोमय दर्शन, लाभता तयांचे सन्निधान, सहजे मन प्रसन्न होय. अशी प्रसन्न मनेच प्रसन्न जगताची घडण करू शकतील. हे काय मुद्दाम सांगायला हवं? या भागाबरोबरच वर्षत सकळ मंगळी ह्या डॉक्टर राजिम ढेरे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचं ईश्वर दर्शन हा डॉक्टर सौ रजनी पतकी यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.